नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टॉपिकमध्ये आपण ॲडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण यावरील काही सराव प्रश्न पाहणार आहोत। त्यामुळे लक्षपूर्वक शेवटपर्यंत व्हिडिओ नीट समजून घ्या। बघा आपला पहिला प्रश्न, विल यू गिव्ह मी ब्लँक स्पेस शुगर। मित्रांनो या ठिकाणी आपलं उत्तर काय येणार, सम येणार की एनी येणार? तर बघा, जनरली आपण होकारार्थी वाक्यासाठी समचा वापर करत असतो व वाक्य जर नकारार्थी असेल म्हणजेच नेगेटिव्ह असेल तर त्यासाठी आपण एनीचा वापर करत असतो। ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या। वाक्य जर होकारार्थी असेल तर सम वापरायचं आणि वाक्य जर नकारार्थी असेल तर एनी वापरायचं। अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, वाक्यात जर अनकाउंटेबल नाउन आलं, जे आपल्याला असं नाउन दिसलं जे मोजता येत नाही। आता यामध्ये बघा शुगर दिलेलं आहे। शुगर आपण मोजू शकत नाही, भलेही आपण ते किलोमध्ये मोजू शकतो पण तसं दाण्यामध्ये शुगर आपण मोजू शकत नाही, म्हणजेच हे अनकाउंटेबल नाउन आहे। तर नेहमी लक्षात ठेवायचं, अनकाउंटेबल नाउनसोबत आपण समचा वापर करत असतो मित्रांनो, समचा वापर करत असतो। जसं की मित्रांनो या वाक्यात शुगर दिलेलं आहे, हे आहे अनकाउंटेबल नाउन, म्हणून सम या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे। म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे मित्रांनो सम। विल यू गिव्ह मी सम शुगर। पुढील प्रश्न बघा, अशोक हॅज ब्लँक स्पेस बुक्स बट रोहन हॅजंट ब्लँक स्पेस। आता या वाक्यामध्ये बघा, अशोक हॅज ब्लँक स्पेस बुक्सपर्यंत वाक्य मित्रांनो अफर्मेटिव्ह आहे, म्हणजेच होकारार्थी आहे। म्हणून होकारार्थी वाक्यासाठी आपण वापरतो सम। आणि त्याच्यानंतर बघा बटपासून पुढे रोहन हॅजंट आलेला आहे। हॅजंट म्हणजे हॅज नॉट, म्हणजेच हे वाक्य निगेटिव्ह आहे मित्रांनो, म्हणून आपल्याला त्याच्यासाठी एनी वापरायचं आहे। म्हणजेच आपलं उत्तर काय असणार, अशोक हॅज सम बुक्स बट रोहन हॅजंट एनी। आता पुढील प्रश्न बघा, देअर इज नॉट ब्लँक स्पेस मिल्क इन द बकेट। आता या ठिकाणी बघा, देअर इज नॉट ब्लँक स्पेस मिल्क। आता या ठिकाणी हा जो मिल्क शब्द आहे हे आहे मित्रांनो सिंग्युलर अनकाउंटेबल नाउन, म्हणून सिंग्युलर अनकाउंटेबल नाउनसाठी आपल्याला येथे मच वापरावं लागेल। ही गोष्ट लक्षात ठेवायची, सिंग्युलर अनकाउंटेबल नाउनसाठी आपण मचचा वापर करत असतो। म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, देअर इज नॉट मच मिल्क इन द बकेट। मच हे आपलं उत्तर असणार आहे। आता पुढील प्रश्न बघा, देअर इज ब्लँक स्पेस कॉफी इन धिस कप। या ठिकाणी बघा लक्षात ठेवा, आपण लिटलचा यूज केव्हा करत असतो, जेव्हा सिंग्युलर अनकाउंटेबल नाउन असते मित्रांनो, त्यासाठी आपण लिटलचा वापर करत असतो। लिटलचा अर्थ काय दाखवण्यासाठी होतो, क्वांटिटी दाखवण्यासाठी याचा आपण वापर करत असतो लिटलचा। आता मी तुम्हाला येथे लिटल, अ लिटल व द लिटल मधील फरक सांगतो मित्रांनो, तिन्ही शब्दांमधील काय बेसिक फरक आहे बघा। द लिटल म्हणजेच जेवढं आहे त्यापैकी पूर्णच्या पूर्ण, द लिटल म्हणजे जेवढं आहे त्यापैकी पूर्ण। अ लिटल म्हणजे जेवढं आहे त्यापैकी थोडंसं, अ लिटल म्हणजेच जेवढं आहे त्यापैकी थोडंसं। आणि लिटल, फक्त लिटल म्हणजे जेवढं असेल त्यापैकी नाहीच्या बरोबर, किंचित थोडंसं। हा बेसिक फरक आहे यामधला। या वाक्यात लिटल व अ लिटल दोन्ही योग्य पर्याय असतील मित्रांनो, पण या ठिकाणी जनरली आपण अ लिटलचा वापर करत असतो। म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे, देअर इज अ लिटल कॉफी इन धिस कप। पुढील प्रश्न बघा, मनी इज नीडेड टू सेव्ह हिज लाईफ। ब्लँक स्पेस मनी इज नीडेड टू सेव्ह हिज लाईफ। आता मनीच्या पूर्वी ब्लँक स्पेस आहे, तर वाक्यामध्ये बघा लिटल वापरायचं आहे की अ लिटल वापरायचं आहे की द लिटल वापरायचं आहे। आता या वाक्याचा अर्थ काय होतो, मनी इज नीडेड टू सेव्ह हिज लाईफ, त्याची लाईफ, त्याचं जीवन वाचवण्यासाठी थोड्या पैशांची गरज आहे। थोडे म्हणजे एकदम कमी तर नाही होणार मित्रांनो, म्हणजेच लिटल येणार नाही या ठिकाणी। आणि द लिटल पूर्णच्या पूर्ण हे सुद्धा येणार नाही, म्हणजेच आपलं योग्य उत्तर असेल मित्रांनो या ठिकाणी अ लिटल। अ लिटल मनी इज नीडेड टू सेव्ह हिज लाईफ, अ लिटल हे योग्य उत्तर असणार आहे। बघा सहावा प्रश्न, देअर इज नॉट ब्लँक स्पेस मिल्क इन द बकेट। आता या ठिकाणी बघा हा प्रश्न पूर्वी आलेला आहे, वाटते रिपीट झालेला आहे। मिल्कसाठी जो मिल्क शब्द आहे यामध्ये तो आहे मित्रांनो अनकाउंटेबल नाउन, सिंग्युलर अनकाउंटेबल नाउन, मोजता येत नाही।
म्हणून यासाठी आपल्याला मच वापरायचा आहे. देअर इज नॉट मच मिल्क इन द बकेट. त्याच्यानंतरचा पुढील प्रश्न बघा. देअर इज नॉट ब्लँक स्पेस पीपल प्रेझेंट इन द मीटिंग. आता या ठिकाणी मच येणार की मेनी येणार बघा. या ठिकाणी बघा, पीपल हा शब्द अनेक वचनी आहे, मोजता येणारा आहे, म्हणजेच काउंटेबल नाऊन आहे. अनेक वचनी काउंटेबल नाऊन पीपल. पीपल म्हणजेच काय होते, लोक. म्हणून या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे मित्रांनो, अनेक वचनी काउंटेबल नाऊनसाठी आपण काय वापरत असतो, मेनी. मेनी आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. वाक्याचा अर्थ काय होईल, मीटिंगमध्ये जास्त लोक सहभागी झाले नाही. देअर इज नॉट मेनी पीपल प्रेझेंट इन द मीटिंग. पीपल हा शब्द होता मित्रांनो काउंटेबल नाऊन. कसा, अनेक वचनी आहे, प्ल्युरल आहे शब्द, म्हणून त्याच ठिकाणी आपण मेनी वापरलं. त्यानंतरचा पुढील प्रश्न बघा. यू हॅव ब्लँक स्पेस मनी. आता या ठिकाणी बघा, वाक्याचा अर्थ काय होतो, तुझ्याकडे थोडे पैसे आहेत. थोडेसाठी लिटल व अ लिटल दोन्ही योग्य आहे मित्रांनो. म्हणून अ लिटल आणि लिटल हे दोन्ही शब्द आपण यासाठी वापरू शकतो. यू हॅव अ लिटल मनी, यू हॅव लिटल मनी. ठीक आहे. आता त्याच्यानंतरचा पुढील प्रश्न बघा. प्लीज गिव मी ब्लँक स्पेस मोर राईस. आय एम सॉरी देअर इजंट. आता या ठिकाणी जे पहिलं वाक्य आहे, प्लीज गिव मी ब्लँक स्पेस मोर राईस, हे वाक्य मित्रांनो होकारार्थी आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला सम वापरायचं आहे. आणि त्याच्यानंतरचं वाक्य बघा. आय एम सॉरी देअर इजंट. इजंट म्हणजेच काय, इज नॉट. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला ॲनीचा वापर करावा लागेल. प्लीज गिव मी सम मोर राईस. आय एम सॉरी देअर इजंट एनी. आता पुढील प्रश्न बघा. 10वा प्रश्न. यू हॅव ब्लँक स्पेस मोर बुक्स टू रीड. आता या ठिकाणी बघा, इथे सुद्धा हे वाक्य अफर्मेटिव्ह आहे मित्रांनो. म्हणून या ठिकाणी समचा वापर आपल्याला करायचा आहे. यू हॅव सम मोर बुक्स टू रीड. 11वं वाक्य बघा. हॅव यू गॉट ब्लँक स्पेस ट्रबल. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, वाक्य आहे प्रश्नार्थक वाक्य. मी तुम्हाला पूर्वीच सांगितलेलं आहे, प्रश्नार्थक वाक्यासाठी आपण जो आहे तो एनीचा वापर करत असतो. हॅव यू गॉट एनी ट्रबल हे आपलं उत्तर असणार आहे. वाक्याचा अर्थ काय होतो, तुम्हाला काही त्रास झाला आहे का. वाक्य आहे प्रश्नार्थक, म्हणून आपण या ठिकाणी वापरलेला आहे एनी. आता पुढील प्रश्न बघा. मिस्टर पियुष हॅज गॉट ब्लँक स्पेस एक्सपिरियन्स. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, मच आणि मेनी दिलेला आहे. मच आपण केव्हा वापरत असतो, जेव्हा वाक्यामध्ये सिंग्युलर अनकाउंटेबल नाऊन दिलेलं असेल तेव्हा आपण मच वापरतो. व मेनी आपण अनेक वचनी काउंटेबल नाऊन पूर्वी वापरत असतो. म्हणजेच मच वापरतो आपण सिंग्युलर अनकाउंटेबल नाऊनसाठी आणि मेनी वापरतो आपण अनेक वचनी मोजता येणाऱ्या नामासाठी. तर या ठिकाणी मित्रांनो, आणि बघा, मेनीचा वापर संख्या दर्शवण्यासाठी केला जातो. मचचा वापर हा मात्रा किंवा क्वांटिटी दाखवण्यासाठी केला जातो. आता या ठिकाणी बघा, एक्सपिरियन्स हा शब्द, एक्सपिरियन्स हे मित्रांनो सिंग्युलर अनकाउंटेबल नाऊन आहे. म्हणून यासाठी मच आपल्याला वापरायचं आहे. वाक्याचा अर्थ काय होतो, पियुषला खूप अनुभव आहे. मिस्टर पियुष हॅज गॉट मच एक्सपिरियन्स. पुढचा प्रश्न बघा. हाऊ ब्लँक स्पेस टाईम विल ही टेक टू डू धिस सम. हाऊ टाईम विल ही टेक टू डू धिस सम. या ठिकाणी बघा मित्रांनो, टाईम आलेला आहे. टाईम काय आहे, सिंग्युलर अनकाउंटेबल नाऊन आहे. म्हणून त्यापूर्वी आपल्याला या ठिकाणी मचचा वापर करायचा आहे. मचचा वापर आपल्याला करायचा आहे. हाऊ मच टाईम विल ही टेक टू डू धिस सम हे आपलं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा. पुट ब्लँक स्पेस शुगर इन माय टी. पुट ब्लँक स्पेस शुगर इन माय टी. आता या ठिकाणी हे वाक्य आहे मित्रांनो अफर्मेटिव्ह. वाक्याचा अर्थ काय होतो, माझ्या चहामध्ये थोडी साखर टाका. माझ्या चहामध्ये थोडी साखर टाका. या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो सम.
पुट सम शुगर इन माय टी. आता 15वा प्रश्न बघा. ब्लँक स्पेस मेन आर फ्री फ्रॉम फॉल्ट्स. बघा या ठिकाणी लक्षात ठेवा आपल्याला फ्यू, अ फ्यू, द फ्यू चा वापर हा अनेकवचनी काउंटेबल नाउन पूर्वी करायचा असतो मित्रांनो. ही गोष्ट लक्षात ठेवा. अ फ्यू, द फ्यू आणि फ्यूचा वापर हा अनेकवचनी काउंटेबल म्हणजेच मोजता येणाऱ्या नामांच्या पूर्वी आपल्याला करायचा असतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि फ्यूचा वापर हा संख्या दर्शवण्यासाठी केला जातो. या ठिकाणी बघा मेन ही अनेकवचनी काउंटेबल नाउन आहे मित्रांनो. म्हणून या ठिकाणी अ फ्यू हे योग्य उत्तर असेल. या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे, काही पुरुष हे दोषमुक्त असतात. तर नाहीच्या बरोबर तर होऊ शकत नाही मित्रांनो आणि सर्वच्या सर्वही होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी अ फ्यू मेन आर फ्री फ्रॉम फॉल्ट्स हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न आपण ॲडजेक्टिव्ह या प्रकरणामध्ये पाहिलेले आहेत. पुढील भागामध्ये आपण टेन्स यावरील काही प्रश्न सोडून पाहूया.